शरद पवार आणि त्यांच्या नातवाचा बुरखा देवेंद्र फडणवीस यांनी फाडला। दोघे मिळून राज्यात विष कालवत आहेत। गोपीचंद पडळकर कंत्राटी भरतीवरून ज्या पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता, त्याचा तो प्रयत्न आणि बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडून टाकलाय। कंत्राटी भरतीचा GR हा महाविकास आघाडीच्या काळात काढण्यात आला होता। शरद पवारांच्या सल्ल्याने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या सहीने, काँग्रेसच्या मदतीने हा GR काढला होता। त्यांचे हे सर्व पितळ आता उघडे पडणार आहे। शरद पवार आणि त्यांचा नातू हे महाराष्ट्रात फिरून विद्यार्थ्यांमध्ये विष कालवत होते। त्यांचा हा बुरका फाडून त्यांना फडणवीसांनी चपराक लावल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। ते सांगलीत माध्यमांशी संवाद साधत होते। यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत। सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात प्रवाही बैठक घेतलेली आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या तयारीत आमचं सरकार आहे। ओबीसींचं आरक्षण सध्या 16% आहे। जर पुन्हा मराठा समाजाला या ओबीसींच्या 16% मधून आरक्षण दिलं तर मराठा समाजाला काय मिळणार आहे? ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना नोकरीबाबत कोणतीही त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही। UPSC MPSCच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत। अनेक विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान केलं। आता कंत्राटी भरतीवरून वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। अशा मोर्चांनी वातावरण तयार होत नाही। कंत्राटी भरतीवरून ज्या पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता, त्यांचा तो प्रयत्न आणि बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडून टाकलाय। कंत्राटी भरतीचा GR हा महाविकास आघाडीच्या काळात काढण्यात आला होता। शरद पवारांच्या सल्ल्याने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या सहीने, काँग्रेसच्या मदतीने हा GR काढला होता। त्यांचे हे सर्व पितळ आता उघडं पडलंय। ते अजून महाराष्ट्राला किती विष घालवण्याचा प्रयत्न करतात, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। महाविकास आघाडीमधली नेते मंडळी करत आहेत। कंत्राटी भरती प्रकरणात शरद पवार आणि त्यांचा नातू विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विष घालवण्याचा प्रयत्न करत होते। मांजर कितीही डोळे मिटून दूध पिलं तर ते सर्वांना दिसतं, तसं शरद पवार अंडी त्यांचा नातवाचा हेतू आता पुढे आलेला आहे। शरद पवार संपूर्ण महाराष्ट्रात फिरून भुई बडवून खोटे सांगत होते। त्यांचा हा प्रयत्न आता उघड्यावर पडलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल जो कंत्राटी भरतीचा GR रद्द केला, त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या SC ST भटकेविमुक्त भटक्या जमाती, OBC मायनर OBC इतक्या मोठ्या बहुसंख्य समाजाच्या वतीनं आणि ओपन समाजाच्या पण मुलांना हा फार महत्त्वाचा विषय आहे, मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो। आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीनं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यांना उघड्यावरती आणण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं। त्यांचा जो बुरखा होता तो फाडून टाकला टराटरा, त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो। मुळात हा जो GR आहे तो महाविकास आघाडीच्या काळात काढला होता। शरद पवारांच्या सल्ल्याने, त्यांच्या कृपाआशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या सहीने आणि काँग्रेसच्या साथीने हा GR काढलेला होता। काही कंपन्यांची त्यांनी नेमणूक केली होती। हे काय सगळं कागदावरती आहे, ते सगळं बाहेर आलं। मुळात तुम्ही या महाराष्ट्रामध्ये विष कालवण्याचा किती प्रयत्न करताय, जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचा पण तुम्हीच प्रयत्न करताय। धनगर समाजाला आरक्षण द्या एका बाजूला म्हणायचं, दुसऱ्या बाजूला आदिवासी जमातीला म्हणायचं की तुमच्यात आम्ही कुणाला घुसू देणार नाही, तिकडं OBCला म्हणायचं की आता तुमचं आरक्षण जाणार आहे, इकडं मराठा समाजाला वेगळंच बोलायचं। म्हणजे अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ही सगळी लोकं करतायत। कंत्राटी भरतीच्या बाबतीमध्ये शरद पवार आणि त्यांचा नातू बाकीचे पण प्रयत्न करत होते, पण हे दोघं फार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत होते। कारण पुणे हे मुख्य सेंटर आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मुलं तिथं MPSC UPSC करण्यासाठी येतात। तर त्यांना वाटलं की ह्या लोकांच्यामध्ये मुलांच्यामध्ये विष कालवावं आणि यांना गावागावापर्यंत पाठवावं। परंतु देवेंद्रजींनी काल त्यांना पूर्णपणे सपशेल तोंडावरती पाडलं। त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीनं कंत्राटी भरतीचा GR काढला होता ते सगळं लोकांच्या समोर आलं, विद्यार्थ्यांच्या समोर आलं। कारण मी मगाशी जसं म्हटलं की मांजर डोळे झाकून दूध पितं, त्याला वाटतं हे कुणालाच कळत नाही, माझंच चाललं आहे। हे पवार आजोबा आणि नातवाचं दोघांना असंच वाटतंय की आम्ही दोघे डोळे झाकून दूध पितोय। एक जुनी म्हण आहे की खरं घरातून बाहेर पडून चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं, गावभर हिंडून येतं। असे हे पवार आजोबा आणि नातू हे खोट्यासारखं पूर्ण महाराष्ट्रभर हिंडून येतात, परंतु खरं हे खरं असतं। सत्य हे नेहमी उजेडात आल्यानंतर खोट्याला तोंड दाखवायला जागा राहत नाही। तशी परिस्थिती काल पवारांची झाली, महाविकास आघाडीची झाली, सगळ्या नेतृत्वांची झाली। जे या कंत्राटी भरतीवरून भुई बडवायला लागले होते त्या सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणात चपराक सरकारनं दिलेले आहे। आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करतो की विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा अशी एक अस्वस्थता निर्माण झाली होती, ती दूर करण्याचं मोठं काम सरकारनं केलं आहे।
तरी उद्या हे बघा काय गरज आहे. आज तुम्ही कंत्राटी भरती रद्द केली, तुम्ही त्यांच्याकडे कुठलं मटेरियलच नाही हो. काय नेमकं काय करणार तुम्ही? सरकारमध्ये जेव्हा असता तेव्हा भूमिका घेत नाही, सरकारमध्ये असता तेव्हा लोकांच्या बाजूने निर्णय घेत नाही. अरे MPSCच्या 6 वेळा तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्या, अनेक निकाल तुम्ही 2-2 वर्ष लावले नाहीत, 3-3 वर्ष लावले नाहीत. मराठा समाजाचं जेव्हा SC-BCचं आरक्षण गेलं तेव्हा त्या पोराला तुम्ही नियुक्त्या दिल्या नाहीत. या सरकारनं आल्यावरती नियुक्त्या दिल्या. काही अधिसंख्य पदं होती, काही आदिवासी जमातीमध्ये काही लोकांची होती, भटक्या विमुक्तांच्यामध्ये काही लोकांची होती, मराठा समाजाची काही अधिसंख्य पदं निर्माण करायची होती, ती या सरकारनं केली. तुम्ही निर्णयच काय करत नाही ना. तुम्ही आता मोर्चे काढता, त्या मोर्चाला कुठला आधार नाही. हे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करताय, परंतु आता अशानं वातावरण निर्मिती होत नाही.